नमस्कार. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका. अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा. हा संत शेख मुहम्मद यांचा एक सुंदर अभंग आहे. पहिल्या चरणाचा भावार्थ. ब्रह्माच्या परमेश्वराच्या प्राप्तीपासून विचलित झालेल्या म्हणजेच संसारिक आसक्ती आणि मोहात गुंतलेल्या जीवांना मनाला सरळ मार्गावर आणण्याचे प्रयत्न साधू संत करतात. पण मन इतके चंचल असते की ते वळत नाही, त्यामुळे साधू संतही थकतात. उदाहरण: एखाद्या खोडकर लहान मुलाला अभ्यासाला बसवण्यासाठी पालक किंवा शिक्षक खूप प्रयत्न करतात, पण त्याचे मन खेळात आणि इतर गोष्टींमध्ये रमलेले असल्यामुळे त्याचे अभ्यासावर लक्ष लागत नाही. मनाच्या चंचलतेची ही अवस्था आहे. दुसऱ्या चरणाचा भावार्थ. ते चंचल मन साधू संतांच्या उपदेशानेही वळत नाही, ते विषय वासनांच्या वाईट वाटेवर आघाटी आव्हांटी जात राहते आणि याचमुळे ते जीव 84 लक्ष योनींच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात 84 अडकतात. उदाहरण: पतंगदिव्याच्या मोहाने आसक्तीने त्याच्याकडे आकर्षित होतो आणि शेवटी जळून मरतो. त्याचप्रमाणे मन क्षणिक सुखाच्या मोहात अडकून जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहते. तिसऱ्या चरणाचा भावार्थ. बीज धरून उगवणे म्हणजे कर्मफळाचे बीज शिल्लक असल्याने ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि मरतात. हाच त्यांना जन्ममृत्यूचा सततचा फेरा, पुन्हा पुन्हा होणारे चक्र आहे. जोपर्यंत कर्माचे मूळ बीज नष्ट होत नाही तोपर्यंत हे चक्र सुरूच राहते. उदाहरण: शेतात पेरलेले धान्याचे बीज कर्म जमिनीत रुजते, पीक येते, जन्म, आणि पीक कापले जाते, मरण. पण त्या पिकातील नवीन बिया पुन्हा पेरल्या जातात. हे चक्र अव्याहत सुरू राहते. चौथ्या चरणाचा भावार्थ. जर बीजाला भाजले, उष्णतेने नष्ट केले तर ते पुन्हा उगवत नाही. त्याचप्रमाणे कर्माचे बीज आणि वासनांचे मूळ नष्ट करण्यासाठी लोकांना साधू संतांची संगत धरावी लागते. उदाहरण: एखादे शेंगादाणे भाजल्यावर त्याची उगवण्याची शक्ती नष्ट होते. त्याचप्रमाणे साधू संतांच्या ज्ञानाग्नीने, ज्ञानाच्या उष्णतेने वासनांची बीजे भाजली जातात आणि पुन्हा जन्म घेण्याचा प्रश्नच उरत नाही. पाचव्या चरणाचा भावार्थ. सद्गुरूंच्या संगतीनेच, मार्गदर्शनाने आत्म्याला ब्रह्मप्राप्ती, मोक्ष होते. संत शेख मुहम्मद म्हणतात की त्यांचे मन आता पद्मनाभाच्या विष्णूच्या चरणी पायी लीन झाले आहे. उदाहरण: एखाद्या गुंतलेल्या वाटेवर संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य नकाशा, सद्गुरूंचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. त्या मार्गदर्शनामुळेच अंतिम लक्ष्य ब्रह्मप्राप्ती गाठता येते. संपूर्ण अभंगाचा सार. हा अभंग सत्संगतीचे महत्त्व स्पष्ट करतो. चंचल मन संसाराच्या मोहात अडकून जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरते. या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी कर्माची बीजे नष्ट करणे आवश्यक आहे, जे केवळ सद्गुरूंच्या उपदेशाने आणि त्यांच्या संगतीने शक्य होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात, नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नाम